आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। कामगार कल्याण व शिक्षणासाठी ठोस निर्णयांची गरज, आमदार सदाभाऊ खोत यांचे प्रतिपादन। राष्ट्रीय बहुजन बांधकाम कामगार महासंघाच्या तिसऱ्या अधिवेशनात बोलताना आमदार सदाभाऊ खोत यांनी बांधकाम कामगारांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी सरकारकडे महत्त्वपूर्ण मागणी केली। कामगारांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी राज्य सरकारने प्रति विद्यार्थी वर्षाला किमान 75,000 रुपयांची शिष्यवृत्ती सुरू करावी, असे आग्रही प्रतिपादन त्यांनी केले। कामगारांच्या मुलामुलींना चांगल्या शाळांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी सरकारने थेट शिष्यवृत्तीची किंवा फी भरण्याची सोय केली पाहिजे। शिक्षण मिळाले तरच कष्टकऱ्यांची मुले स्पर्धात्मक जगात टिकून राहू शकतील। कामगारांच्या कल्याणासाठी कोणत्याही नवीन योजना किंवा मागण्या असल्यास त्याची रूपरेषा तयार करावी, असे संदीप पाटोळे यांनी सांगत कामगार मंत्र्यांसोबत विशेष बैठक घडवून आणण्याचे आश्वासन खोत यांनी दिले। दरम्यान ईश्वरपूरमध्ये राष्ट्रीय बहुजन बांधकाम कामगार महासंघाच्या तिसऱ्या अधिवेशन कार्यक्रमामध्ये आज विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। विशेषतः पत्रकार विभागातून M24 तासचे संपादक दिलीप मोहिते यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। तर महासंघाच्या विविध अधिकाऱ्यांची मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले। प्रथम आमदार सदाभाऊ खोत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाला सुरुवात झाली। या कार्यक्रमास राष्ट्रीय बहुजन बांधकाम कामगार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संदीप पाटोळे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष तसेच विविध पदाधिकारी आणि सांगली, सातारा व कोल्हापूर या 3 जिल्ह्यातील बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते। चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, चांगल्या शाळेमध्ये ऍडमिशन घेता आलं पाहिजे, त्यासाठी सरकारनं कामगारांच्या मुलांना स्कॉलरशिप सुरू केली पाहिजे आणि किमान वर्षाला 75,000 रुपये एका कामगाराच्या मुलाला त्या शाळेमध्ये फीच्या किंवा जी फी असेल ती फी मिळाली पाहिजे, ही मागणी आपण लावतो। कारण शेवटी शिक्षण हे वाटेचं सूद आहे। गावगाड्याच्या कष्ट करणाऱ्या माय बापाच्या लेकरा बाळांना शिक्षण मिळालं तरच ते जग पदक्रम करू शकतील, तरच ते जगाबरोबर राहू शकतील। आणि म्हणून निश्चित तुम्ही घर बांधण्यासाठी कामगारांना मदत केलेली आहे। शिष्यवृत्ती ज्यावेळी चालू होती त्यावेळी तुम्ही मदत केलेली आहे। अनेक कामगार विभागाच्या ज्या योजना देण्यासाठी सातत्यानं तुम्ही धडपडतात आणि म्हणून सचिव तुमच्याजवळ अजून काही नवीन योजनेच्या दृष्टीनं काही प्लॅन असेल तर तो निश्चितपणाने मला दाखवा। आपण कामगार मंत्र्यांच्या बरोबर बैठक मुंबईमध्ये घेऊ आणि निश्चितपणाने कामगाराला न्याय कसा मिळेल या